परिसरामध्ये तुम्ही सांगता घाट बांधला, तुम्ही सांगता की मी आता घाट चालू केला. अरे घाट चालू केला, घाटासाठी जे गाडेवाले आहेत ना, त्या गाडेवाल्यांची एवढी दहशत आहे, यांना माहिती आहे परत जाऊ शकत नाही. हे काय लय गाड्यावाल्याला चांगलं म्हणतात का तो? गाड्यावाल्यांची एवढी दहशत आहे, त्याच्यामुळे हे बळजबरीने तिथं जायचे. मी गाडा आणला आहे, मी अमकं केलं आहे, मी लिगल ॲडवायझर दिला आहे, आम्ही भूमिका मांडली, बैल याच्यातून त्याच्यात काढला आहे, त्याच्यातून याच्यात घातला आहे, ह्या सगळ्या कृत्या. तर घोडे पळवले ना आप्पा बैलगाडी शर्यत सुरू झाल्यावर? पाळीव घोडी पळवली ना, पाळीव पळवली. पाळीव पळव. बरं एखाद्या गाड्यावाल्याची घ्यायची ना. बरं. तुम्ही राजा आहात ना, हां तिथेही भूमिका करता राव. घ्या ना एखाद्या पोराची गाड्याची गाडी बोलव, एकडान रे मारा टांग चाला. बरं. तुम्ही तर राजे, तुमच्यात तर राजा आहे. एकदा सोडत तिघांना बी गाठात, द्या दुसरी बैल घोड्या, बघू कोण घोड्या नेते पुढं. मी तर कलाकार नाही आहे, मी तर ओरिजिनल पैलवान आहे. आढळराव दादांना मर्यादा आहेत, पण दादांनी खरं तर मर्यादा ठेवल्या नाही. 62-65 म्हणजे काय लय वय असं समजायचं नाही. बरोबर. पण ते का स्वतःला कमी लेखतात मला तेच कळत नाही. जरा घोड्यावर बसून माझा एक मित्र आहे, त्याच्यावर आजोबांचं वय 82. बरं. देवदर्टनचे शेजारच्याच गावातले शिरूचे शेजारी आहे. तो रोज माणूस त्या ठिकाणी घोड्यावर शिरूला येतो. बरं. 82-85 वय. मग दादानी फार खचून जायची गरज नाही. बरोबर. एकदा लढायचंच म्हणलं त्याला काय द्यायचं, तेव्हा सगळ्या गोष्टी पाहिजेत. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना याचा विचार होणार आता ह्या निवडणुकांमध्ये.